नमस्कार मित्रो, GS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रो, आपण ठाणे शहरामध्ये जी काही पोलीस भरती एक्झाम झाली होती ते एक्झामच्या पेपरचं विश्लेषण आपण बघत आहे. आणि विश्लेषण हे जे आहे हे अपडेटेड स्वरूपात आहे. अपडेटेड स्वरूपात म्हणजे कसं माहिती आहे का, की 2019मध्ये पोलीस भरतीच्या हे एक्झाममध्ये जे काही करंटचे क्वेश्चन आले होते ते करंटचे क्वेश्चन आपण अपडेट केलेले आहे. ठीक आहे, अपडेट केले म्हणजे त्यावेळेस 2019-20चे क्वेश्चन विचारले होते, 20-21चे, आणि आता आपण 2025-26चे करंटचे क्वेश्चन त्याच्यामध्ये अपडेट केलेले आहे. ठीक आहे, आणि विशेष म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे आपण सविस्तर विश्लेषण या PDF मध्येच व्हिडिओमध्ये पण दिलेलं आहे आणि PDF मध्ये पण दिलेलं आहे. ठीक आहे, तर चला बघू. पहिला प्रश्न आलेला होता, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? आता ऑप्शन अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर. तर पहिला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. ठीक आहे, अहमदनगर आहे. आता अहमदनगर क्षेत्रफळाने सर्वात मोठा कसा माहिती आहे का? अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील ना क्षेत्रफळ दृष्टी सर्वात मोठा जिल्हा तर आहेच. याचे क्षेत्रफळ 17,413 चौरस किलोमीटर. आणि याउलट मुंबई शहर जो आहे ना तो क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. म्हणजे आपण एक्सप्लेन करताना याचं मोठा आणि लहान हे दोन्ही जिल्हे दिलेले आहे. म्हणजे याचा फायदा तुम्हाला होईल. म्हणजे ह्यावेळेस क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा विचारला आहे, पुढच्या वेळेस क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण इथे एक्सप्लेनेशनमध्ये मराठीत आपण एक्सप्लेनेशनमध्ये मराठीमध्ये मुंबई शहर पण दिलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतरचं आहे दुसरा क्वेश्चन बघू. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? आता पुण्याला नाही आहे. ठीक आहे, कोल्हापूरला नाही आहे, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर खंडपीठ कुठे आहे? चला बघू. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य खंडपीठ मुंबईला आहे. त्याच्यानंतर नागपूरला आहे, पणजी म्हणजेच गोवा इथं पण आहे, आणि एक छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य असतात? 78 असतात. ठीक आहे, 78 असतात. स्पष्टीकरण बघू. महाराष्ट्र विधानमंडळ हे द्विगृही आहे. बरोबर, द्विगृही कसं माहिती आहे का? विधानसभा आणि विधान परिषद असे द्विगृही. ठीक आहे, वरिष्ठ सभागृह असलेले विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. तर कनिष्ठ सभागृह विधानसभेची सदस्य संख्या 288. ठीक आहे, दोन्ही पण आपण स्पष्टीकरणामध्ये पाहिलं. हे एकदम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कुठे आहे? तर ती पुण्याला आहे. ठीक आहे, चला स्पष्टीकरणामध्ये. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NACL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची एक घटक संस्था आहे. आणि ती पुणे येथे स्थित आहे. ठीक आहे, तिची स्थापना 1950 झाली. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन, महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 4 नंबरचा प्रवरानगर. ठीक आहे, चला स्पष्टीकरण बघू. आता लक्षात ठेवा, आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. कसा आहे? पहिला. 1950 अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर म्हणजेच लोणी येथे प्राध्यापक विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन झाला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता पहिला सहकारी साखर कारखाना विचारला आहे म्हणजे कधी स्थापन झाला हे पण विचारलं जाईल, किंवा हे विचारले ना आशिया खंडातील पहिला साखर कारखाना कोणचा. ठीक आहे, तर हे याच्यावर सब क्वेश्चन तयार होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? आता सर्वोच्च क्रीडा क्षेत्रात मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. ठीक आहे, पद्मश्री नाही. पद्मश्री हा राष्ट्रीय पुरस्कार आहे. आपलं 4 नंबरचा पुरस्कार आहे. पहिला भारतरत्न, दुसरा पद्मविभूषण, तिसरा पद्मभूषण आणि चौथा पद्मश्री. ठीक आहे, तर आता स्पष्टीकरण बघू. मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड खेळाडूंच्या कामगिरीसाठी दिला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड पूर्वीचे नाव याचे काय होते माहिती का? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होते, पण नंतर काय केलं, केंद्र सरकारने याचं नाव बदलून टाकलं. हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे. ठीक, याला अगोदर आहे ना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हटलं जात होतं. नंतरचा क्वेश्चन आहे, कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत? औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत. चला स्पष्टीकरण बघू. महाराष्ट्रातील 6 महसूल विभाग आहेत. किती? 6. छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक म्हणजे 8 जिल्हे. ठीक आहे, आणि कोकण विभागात 7 जिल्हे, पुणे, नाशिक आणि अमरावती प्रत्येकी 5 जिल्हे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा किती जिल्हे आहेत.
असं विचारलं आहे. आता किती आहेत मग? 8 जिल्हे आहेत आणि कोकणमध्ये 7 आहेत. कोकण विभागात विचारलं जाऊ शकतं पुढच्या वेळेस क्वेश्चन. नंतर पुण्यामध्ये जर विचारलं, नाशिकमध्ये विचारलं आणि अमरावती विभाग जर विचारलं तर तिन्ही विभागामध्ये फक्त 5-5 जिल्हे आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन 8वा क्वेश्चन आहे, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आता हे कुठे? उत्तराखंड. उत्तराखंड कुठे? हिमालय. मसुरी हिमालयाच्या पायथ्याशी असलेले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. ठीक आहे मित्रो, हे जे क्वेश्चन पेपर, ह्या क्वेश्चन पेपरची PDF पण तुम्हाला भेटून जाईल, आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. ठीक आहे. जर व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर नक्की चॅनलला जॉईन व्हा आणि मित्रांना पाठवा. हां, नेक्स्ट क्वेश्चन मसुरी झाला. आता मसुरीचं स्पष्टीकरण आपण पाहिलं. 9 नंबरचा क्वेश्चन, साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? गोविंदाग्रज. गोविंदाग्रज. राम गणेश गडकरी कविता लिहिताना गोविंदाग्रज, तर नाटके लिहिताना सवाई गडक हे नाव वापरत. आता हे एकदम इम्पॉर्टंट आहे बरं का, म्हणून स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. एवढं लक्षात ठेवा की कविता लिहिताना हे ना गोविंदाग्रज नाव वापरत होते, पण ज्यावेळेस ते नाटकं वगैरे लिहायचे ना त्यावेळेस सवाई गडक हे नाव वापरत होते. ठीक आहे. म्हणजे पोलीस भरतीचे काही 100 क्वेश्चन आहेत, ते 100 क्वेश्चनचे आपण 300 क्वेश्चन तयार केलेले, कारण प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपण 3-3 क्वेश्चन तयार करून राहिलो. म्हणजे याचा तुम्हाला नक्की 100% फायदा होईल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारतातील शेवटी निर्माण झालेले राज्य कोणते? शेवटी म्हणजे सगळ्यात शेवटी निर्माण झालेले राज्य तेलंगणा राज्य. 2014 2 जून 2014 रोजी आंध्र प्रदेशातील आंध्र प्रदेशातून वेगळं झालं. ठीक आहे. आंध्र प्रदेशातून वेगळं झालं आणि तेलंगणा भारताचे 29वे राज्य बनले होते. 29वे राज्य बनले होते, पण सध्या 28वे. असं का बरं? कारण जम्मू काश्मीर जे काही जम्मू काश्मीर जे काही राज्य होतं तर ते जम्मू काश्मीर राज्य केंद्रशासित प्रदेशामध्ये डिवाइड केल्यामुळं मग 29 राज्य म्हणून 28 राज्य झाले. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे मित्र, 11 नंबरचा क्वेश्चन आहे, राज्यसभेचा सभापती कोण असतो? आता राज्यसभेचा सभापती उपराष्ट्रपती असतात. ठीक आहे. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे. स्पष्टीकरण बघू. भारतीय संविधानानुसार भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्रिपुरा राज्याचे नवीन मे 2022 नुसार मुख्यमंत्री कोण आहेत? त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन होता. त्यावेळेचा क्वेश्चन माणिक शहा, ते 2022 मध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री होते आणि सध्या पण आहेत. ठीक आहे. म्हणजे आता हा क्वेश्चन का टाकण्यात आला हे लक्षात ठेवा, कारण ही क्वेश्चन पेपर त्यावेळेचा आहे. मग त्यावेळेस ना त्यावेळेस ज्या राज्यात निवडणुका झाल्या ना, नवीन निवडणुका ज्या राज्यात झाल्या त्या राज्याचा मुख्यमंत्री विचारतात किंवा राज्यपाल विचारतात. ठीक आहे. तर त्यामुळे ह्या हिशोबाने तुम्ही क्वेश्चन करा. हां, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन आहे स्पष्टीकरण, बिप्लब कुमार देव यांच्या राजीनाम्यानंतर 2022 मध्ये माणिक शहा हे मुख्यमंत्री झाले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन आहे, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाला असतो? केंद्र सरकारला, भारतीय संसद. ठीक आहे. केंद्र सरकारने भारतीय संसद. ठीक आहे. भारतीय संविधानाच्या कलम 3 नुसार नवीन राज्य निर्माण करण्याचा आणि विद्यमान राज्यांची सीमा किंवा नावे बदलण्याचा अधिकार संसदेला आहे. कलम 1 पासून ते कलम 3 पर्यंत आहे. ठीक आहे. कलम 1 ते 3. ठीक आहे. 1 ते 3 मध्ये देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी 1896 मध्ये. ठीक आहे. 1896 मध्ये पुण्यामध्ये डेक्कन सभेची स्थापना केली आहे. आता क्वेश्चन असा आलाय, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली असं आलाय. नंतर क्वेश्चन असं येऊ शकतं की डेक्कन सभेची स्थापना कधी झाली? तर 1896 मध्ये डेक्कन सभेची स्थापना झाली. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू, 15 नंबरचा, खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोणते? आता जन्म मृत्यूची नोंद कुठे होते? ग्रामपंचायत. ठीक आहे. गावातील प्रथम अधिकारी कोण असते? ग्रामसेवक. आणि गावातील प्रथम नागरिक कोण असते? सरपंच असते. ठीक आहे. गावातील प्रथम नागरिक जर विचारला तर सरपंच असते, हे लक्षात ठेवा. आता हे स्पष्टीकरण बघू, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणजेच ग्रामसेवक, गावातील जन्म मृत्यू आणि विवाहाची नोंद, म्हणजे तुमचं लग्न जर झालं तर ग्रामपंचायतमध्ये नोंद करायची, मृत्यू जर झाला तर ग्रामपंचायतमध्ये, आणि जन्म झाला तरी ग्रामपंचायतमध्ये नोंद करावीच लागते. ठीक आहे. कंपल्सरी नोंद करणार. नोंद जर नाही केली, लेट जर केली तर फाईन असते. भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो?
18व्या वर्षानंतर. 61वी घटना दुरुस्ती 1989मध्ये काय झालं माहिती आहे का, मतदानाचे वय पहिले 21 वर्ष होते, परंतु 61व्या घटना दुरुस्ती 1989नुसार काय केलं की 21 वरून मतदानाचे वय 18 वर्ष करण्यात आले. ठीक आहे. मग क्वेश्चन चेंज होऊ शकतं. यावेळेस काय विचारलं, भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या किती वर्षानंतर मिळतोय. तर याच्यानंतर क्वेश्चन असं येईल की मतदानाचा हक्क कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 21 वरून वय 21 वरून 18 करण्यात आलं. तर 61वी घटना दुरुस्ती किंवा असं विचारलं जाऊ शकतं की 61व्या घटना दुरुस्तीनुसार जो मतदानाचा अधिकार भेटला आहे म्हणजे 21 वरून 18 झाला, तो कोणत्या वर्षी झाला, तर 1989नुसार. ठीक आहे. ह्या अशी 3 प्रकारे क्वेश्चन इथं तयार होऊ शकतात. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे अस्तित्वात आहेत. 36 जिल्हे का, कारण पहिले किती होते, 35 होते ना, 35 होते. त्याच्यानंतर कोणता झाला होता, पालघर. ठीक आहे, पालघर झाला होता ना. ठीक आहे. त्याच्यानंतर काही स्पष्टीकरण बघू. 2014मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा 36वा जिल्हा झाला होता. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्र, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखांना काय म्हणतात. पोलीस महासंचालक हे राज्य पोलीस दलातील सर्वोच्च पद आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. 19 नंबरचा, मनाचे श्लोक कोणी लिहिले. मनाचे श्लोक संत रामदास यांनी लिहिले. ठीक आहे. समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक आणि दासबोध यासारखे ग्रंथाची निर्मिती केली. आता प्रश्न असा लिहिला आहे की मनाचे श्लोक कोणी लिहिले, नंतर प्रश्न तोच आन्सर तेच राहू शकतं, पण प्रश्न चेंज होऊ शकते की दासबोध कोणी लिहिले. दासबोध तर दासबोध पण संत रामदास यांनीच लिहिलं, मनाचे श्लोक पण संत रामदास यांनीच लिहिलं. त्याच्यानंतरचं बघू नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CIDचे मुख्यालय कुठे आहे. CIDचे मुख्य पुण्याला बरं का. पुण्याला देऊ रोड त्या साईडला आहे बरं का, मुख्यालय पिंपरी चिंचवडच्या पुढे. तर ठीक आहे, लक्षात ठेवा CIDचे मुख्यालय पुण्याला आहे, मुंबईला नाही, ना तर करसाल मुंबई चुकून जाईल. CID क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. CIDचा लॉंग फॉर्म आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. म्हणजे एखादा गुन्हा वगैरे झाला, क्राईम वगैरे झाला, तर त्याच्या संदर्भात चौकशी करणारे जे काही CID असते, क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट, त्याचं मुख्यालय पुणे येथे आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, तर 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्रात 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. 22 नंबरचा क्वेश्चन, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे. 35 वर्ष. राष्ट्रपती पदासाठी 35 वर्ष लागतातच. ठीक आहे. स्पष्टीकरण, संविधानानुसार राष्ट्रपती राज्यपाल पदासाठी किमान वय 35 वर्ष असते. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो. नाशिक येथे. आणि हे स्पष्टीकरण परत एकदा लक्षात ठेवा. याच्यामध्ये राष्ट्रपती होण्यासाठी 35 वर्ष आणि विधानमंडळाचा सदस्य होण्यासाठी 25 वर्ष लागतात. महाराष्ट्रात कुंभमेळा नाशिक येथे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठी 12 वर्षांनी कुंभमेळा कोणचा पण दर 12 वर्षांनी भरते. महाराष्ट्रामध्ये नाशिक येथे. त्याच्यानंतर अलाहाबादला पण कुंभमेळा भरते, तो पण दर 12 वर्षांनी भरते. ठीक आहे. अहमदाबाद नाही, अलाहाबादच आहे. त्याच्यानंतर प्रयागराज येथे पण कुंभमेळा भरते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सध्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत. JP नड्डा. जगत प्रकाश नड्डा हे त्यांचं नाव आहे. आलेलं क्वेश्चन आहे, बनवलेलं क्वेश्चन नाही, आलेले क्वेश्चन आहे ठाणे शहर पोलीस भरतीमध्ये. कारण ठाणे शहर पोलीस भरतीमध्ये सगळ्यात जास्त GKचे जनरल नॉलेजचे क्वेश्चन, GSचे जनरल स्टडीचे क्वेश्चन येतात. GK नाही, GK म्हणजे फक्त जनरल नॉलेजमध्ये येते. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत.
हां, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर त्यावेळेसच्या क्वेश्चननुसार राजीव कुमार. ठीक आहे. हां, तर लक्ष द्या मित्र, त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन होता. तर त्यावेळेस राजीव कुमार होते. आता 2026 नुसार आहे ना, ज्ञानेश कुमार आहेत. ज्ञानेश कुमार. ठीक आहे. 26वे कितवे? 26वे, हे लक्षात ठेवा, 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. 26वे मुख्य निवडणूक आयुक्त 2026 नुसार ज्ञानेश कुमार हे आहेत. एवढं लक्षात ठेवा. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. तर हा करंटचा क्वेश्चन लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं. 100% पोलीस भरतीला कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारलं जाते की 2026 नुसार 25 किंवा 26 नुसार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, नाव विचारलं जाईल किंवा किती आहे ते विचारलं जाईल. तर 26वे आहेत ज्ञानेश कुमार, हे एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन लगेच. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे राष्ट्रपती मीरा कुमार नाही, रामनाथ कोविंद नाही, ओम बिर्ला नाही. त्यावेळेसचा करंट क्वेश्चन, त्यावेळेस रामनाथ कोविंद होते, पण सध्या करंटच्या क्वेश्चननुसार द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती आहेत, 15व्या आणि पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. आणि महिला जर म्हटलं की दुसऱ्या महिला. ठीक आहे, दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, कारण याच्या अगोदर पहिल्या कोण आहेत? प्रतिभाताई पाटील. कोण आहेत? प्रतिभाताई पाटील. महाराष्ट्राच्या होत्या. ठीक आहे. त्याच्या अगोदर पहिलं राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील महाराष्ट्राच्या होत्या, आणि ह्या दुसऱ्या आहेत, परंतु पहिल्या आदिवासी आहेत. ठीक आहे, पहिल्या आदिवासी आहेत आणि 15व्या. एवढं लक्षात ठेवा. प्रश्न असं येईल की कितव्या आहे की 15व्या आहे. ठीक आहे, आणि कितव्या महिला आहेत असे, कितव्या महिला जर विचारलं दुसऱ्या महिला. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघू. 28 नंबरचा, लोकसभेचे सभापती कोण आहेत? लोकसभेचे सभापती ओम बिर्ला 17व्या लोकसभेचे सभापती आहेत. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती असतात. आपण आताच पाहिलं, जगदीप धनखड राज्यसभेचे सभापती आहेत. विचारलं जाऊ शकतो क्वेश्चन बिंदास विचारलं जाऊ शकतं. टेन्शन घेऊ नका. हा क्वेश्चन येते, जगदीप धनखड राज्यसभेचे उपसभापती कोण आहेत हे विचारलं जाऊ शकतं, कोणत्या तरी जिल्ह्यात येईनच. त्याच्यानंतरचा 29 नंबरचा 29 नंबरचा क्वेश्चन आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सरन्यायाधीश कोण आहेत? त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन होता. ठीक आहे. तर त्यावेळेच्या करंटच्या क्वेश्चनशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला सध्या पाहायचं 2026 नुसार सध्या भारताचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत. याच्या अगोदर 52वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. भूषण गवई हे 52वे होते आणि 53वे सरन्यायाधीश सूर्यकांत आहेत, न्यायमूर्ती सूर्यकांत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा 30 नंबरचा क्वेश्चन आहे, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री कोण आहेत? डॉक्टर जितेंद्र सिंह हे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, स्पष्टीकरण, डॉक्टर जितेंद्र सिंह हे दीर्घकाळापासून पंतप्रधान कार्यालयाचे PMO प्राईम मिनिस्टर ऑफिस राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण? सगळ्यांनाच माहिती आहे, अमित शहा हे भारतात सध्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहे. ठीक आहे, सहकार मंत्री हे लक्षात ठेवा, हे पण पद त्यांच्याकडेच आहे. चुकून एखादा क्वेश्चन फेकला जाऊ शकते. महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे अर्थमंत्री हे सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यावेळेस हे अजित पवार हे ज्यावेळेस सरकारमध्ये असतात तर आज अर्थमंत्रीपद 100% त्यांच्याकडेच असते. कोणतेही सरकार असो, अर्थमंत्रीपद त्यांच्याकडेच असते ज्यावेळेस ते सरकारमध्ये असले त्यावेळेस. ठीक आहे, सध्याच्या महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे आहे. भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार कोण? रोहित शर्मा. विराट कोहलीनं राजीनामा दिल्याच्या नंतर रोहित शर्मा हा क्रिकेट कसोटी संघाचा कर्णधार. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 34 नंबरचा, उस्मानाबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर त्यावेळेस फ्रान्सिस दिब्रितो होते. हे संमेलन त्यावेळेस झालं होतं 2022 मध्ये. ठीक आहे, पण आता सद्यस्थितीत आपल्याला करंटचा क्वेश्चन पाहिजे 2025 मध्ये, त्याची आपण डिटेल माहिती घेतलेली आहे आणि डिटेल माहिती आपण आता बघणार आहे. चला बघू स्पष्टीकरण, एकदम डिटेलमध्ये बघू. 2025 मध्ये 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी नवी दिल्ली येथे संपन्न होणार आहे. ठीक आहे, तर स्थळ काय तालकटोरा स्टेडियम छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नवी दिल्ली येथे होणार आहे.
ठीक आहे. आता अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका आहे ना डॉक्टर तारा भवाळकर. अध्यक्ष विचारलं जाऊ शकते की नवी दिल्ली येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत, तर तारा भवाळकर. ठीक आहे, त्याच्या तारा भवाळकर. आता त्याचा कालावधी 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 झालेले आहे. 21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025 मध्ये संमेलन झालेले आणि स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार. आता लक्षात ठेवा, कुठेही साहित्य संमेलन जर असलं ना तर त्याचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वागताध्यक्ष असतात. भरपूर संमेलनामध्ये बघून घेऊ शकतात. आणि उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले. ठीक आहे, अजून याची माहिती बघू. आता ही विशेष माहिती आहे अजून अशी की जवळपास 71 वर्षानंतर दिल्लीमध्ये संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. ठीक आहे, 71 वर्षानंतर. त्याआधी 1954 मध्ये ना दिल्लीमध्ये संमेलन आयोजित झालं होतं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच मोठे संमेलन आहे. ठीक आहे, हे क्वेश्चन 100% ते सांगतो डायरेक्ट 100% कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारणार आहे करंटला. ठीक आहे, कारण हे ना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच मोठे संमेलन आहे. ठीक आहे, येतच क्वेश्चन लक्षात ठेवा. तारा भवाळकर हे त्यांच्या अध्यक्ष आहेत. 35 नंबरचा क्वेश्चन आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत. आता याची पण एकदम आपण डिटेल माहिती घेतलेली आहे. त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन होता. त्यावेळेस तिचे अध्यक्ष न्यायमूर्ती दीपांकर दत्ता होते. सध्या न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे आहेत सध्या बरं का. मुंबईचे 49वे 2026 चालू आहे. 2026ला 49वे मुख्य न्यायाधीश डॉक्टर चंद्रशेखर हे आहेत, एवढं लक्षात ठेवा. येते क्वेश्चन. 5 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. आता शपथ कोणी दिली की शपथ कोण देते, राज्यपाल हे देते. राज्यपाल शपथ देत असेल. ठीक आहे, मग सध्या राज्यपाल कोण आहे ते पण विचारलं जाऊ शकते. CP राधाकृष्णन यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली. मित्र, ह्या एका क्वेश्चनमध्ये आपण 3-4 क्वेश्चन ॲड केलेले. पहिला क्वेश्चन, आता इथं असा पण क्वेश्चन तयार होऊ शकते की महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत. हा पण प्रश्न 100% कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला विचारले जाते. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे आहेत. यांनी शपथ दिली न्यायमूर्ती यांना, चंद्रशेखर यांना. आता कोणाची जागा घेतली, या अगोदरचे अलोक अराधे हे या अगोदर मुख्य न्यायाधीश होते, त्यांची जागा घेतली. त्याच्यानंतरचं बघू लास्ट क्वेश्चन. मित्रो, हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्यामुळे आपण काय करू, बाकीचे जे क्वेश्चन आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला जॉईन व्हा, मित्रांना पाठवा. आपले जे क्वेश्चन पेपर आहेत ते टेलिग्रामवरती टाकलेले आहे. ज्यांना टेलिग्रामवरती बघायचे ते टेलिग्रामवरती बघू शकता. ठीक आहे, याची PDF पण तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर बघू नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. नमस्कार मित्रो, GS अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र, आपण पुणे शहरातील पोलीस भरती जी काही प्रश्नपत्रिका झाली होती त्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण बघत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण 35 क्वेश्चनचे विश्लेषण बघितलं, ते पण एकदम स्पष्टीकरणासह सगळ्या ऑप्शन सगळं. तर आपण आता नंतर 36 क्वेश्चनपासून पुढची सुरुवात करत आहे. तर चला स्पष्टीकरण बघू. प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत. तर त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन होता. तर त्यावेळेस सुधीर कुमार श्रीवास्तव हे होते. पण सध्या 2026 नुसार जर बघितलं तर राहुल पांडे हे सध्या महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहेत. आणि त्याच्यानंतर 21 एप्रिल 2025 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला, शपथ घेतली, म्हणजे पदभार स्वीकारला. ठीक आहे, ते ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर विभागाचे माहिती आयुक्त म्हणून काम पाहिलेले आहे. ठीक आहे, आता कार्यकाळ, मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ हा 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष एवढा असतो. ठीक आहे, म्हणजे आपण त्या क्वेश्चनचं डिटेलमध्ये माहिती घेतली. मुख्य माहिती आयुक्त कोण, त्यांचा कार्यकाळ किती, 3 वर्ष ते 65 वर्ष हा एवढा त्यांचा कार्यकाळ आहे. ठीक आहे, 3 वर्ष किंवा 65 वर्ष राहुल पांडे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे महाधिवक्ता यांच्याविषयी पण आपण डिटेल माहिती पाहणार आहे. त्यावेळेसचा करंट क्वेश्चन, त्यावेळेस आशुतोष कुंभकर्णी हे होते त्यावेळेसच्या काळानुसार. ठीक आहे, कारण त्यावेळेसचा प्रश्न होता म्हणून आशुतोष कुंभकर्णी. पण आपल्याला आत्ताचा लेटेस्ट बघायचं आहे. सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता जानेवारी 2026 मधील माहितीनुसार
हां आताचे लेटेस्ट मिलिंद साठे हे यांनी ना महाराष्ट्राच्या नवीन महाधिवक्ता म्हणून ॲडव्होकेट जनरल, ठीक आहे, ॲडव्होकेट जनरल म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे, ठीक आहे. आता त्यांची नियुक्ती डिसेंबर 2025 मध्ये झालेली आहे. डिसेंबर 2025 मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिलिंद साठे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. त्यांनी बिरेंद्र सराफ यांची जागा घेतली. कोणाची जागा घेतली? बिरेंद्र सराफ यांची जागा घेतली. मिलिंद साठे हे मुंबई उच्च न्यायालयातील एक ज्येष्ठ आणि अनुभवी वकील आहेत. त्यांनी 2014 ते 2021 या काळात बॉम्बे बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. आता बॉम्बे बार असोसिएशन असं कसं काय? मुंबई का नाही? तर तुम्हाला एक सांगू का, ज्यावेळेस मुंबईचं नाव पहिले बॉम्बे होतं, परंतु बॉम्बे नाव बदलून मुंबई असं ठेवण्यात आलं. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा की नाव जरी बदललं तरी पण आहे ना, कोर्टाचं नाव, न्यायालयाचं नाव बदलायचा अधिकार हा न्यायालयालाच असते. त्यामुळे सध्या पण बघा न्यायालयालाच अधिकार असते त्याचा बदलाचा. न्यायालय बदलून त्यावेळेस नाव बदलत असते. तर त्याच्यानंतरचा महाधिवक्ता हे राज्यातील सर्वोच्च कायदेशीर पद असून राज्य सरकारला कायदेशीर बाबीवर सल्ला देण्याचे काम ते करतात, ठीक आहे. म्हणजे राज्य सरकारला सल्ला कोण देते किंवा राज्य सरकारला सल्ला देते किंवा राज्य सरकारची न्यायालयात बाजू कोण मांडते माहिती का? महाधिवक्ता. सरकार नाही जात न्यायालयात, मुख्यमंत्री नसते जात, कोणतेच मंत्री नसते जात, सरकारची बाजू महाधिवक्ता मांडत असते, ठीक आहे. आता महाधिवक्ते पदाविषयी थोडक्यात माहिती. कलम 165 नुसार राज्याच्या महाधिवक्ते पदाची नेमणूक झालेली आहे, ठीक आहे. आता एखादा क्वेश्चन चुकून फेकलं जाऊ शकते की महाधिवक्तेची नेमणूक कोणत्या कलमानुसार होती? 165 नुसार राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने महाधिवक्तेची नेमणूक करतात. महाधिवक्तेची नेमणूक कोण करतात? राज्याचे राज्यपाल. हे लक्षात ठेवा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता त्यांच्याकडे असणे आवश्यक असते. म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची जी पात्रता आहे तीच राज्याच्या महाधिवक्त्यांची पात्रता आहे. आणि सध्या मिलिंद साठे हे न्यू ॲडव्होकेट जनरल आहे, ठीक आहे, राज्याचे महाधिवक्ता आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतातील पंतप्रधान कोण? पहिला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन का आलाय माहिती का? कारण पहिले आहेत म्हणून. ज्यावेळेस कोणताही क्वेश्चन, काही पण काम पहिलं ज्यावेळेस होत आहे ना, ते क्वेश्चन 100% पोलीस भरतीला येते. नरेंद्र मोदी हे आहेत. जुलै 2017 इस्रायल ऐतिहासिक दौरा केला होता, ठीक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन आहे. त्यावेळेस जो बायडन होते, पण जो बायडन नंतर एक तो माणूस आला ज्याचं नाव आहे डोनाल्ड ट्रम्प, ठीक आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, 47वे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ते सध्या तिसरे महायुद्ध निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत, ठीक आहे. 40 नंबरचा क्वेश्चन आहे. भारताच्या पंतप्रधानाचे सरकारी निवासस्थान कोणते? ठीक आहे. तर सेवन लोक कल्याण मार्ग यालाच पूर्वी नाव होतं सेवन रेस कोर्स. विचारला जाऊ शकतो क्वेश्चन रिपीट कसा माहिती आहे का? की सेवन लोक कल्याण मार्ग याचं पूर्वीचं नाव काय होतं? तर सेवन रेस कोर्स रोड, ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत? राजनाथ सिंह पहिले होते, त्यावेळेचा करंटचा क्वेश्चन, पण सध्या पण तेच आहेत, ठीक आहे. राजनाथ सिंह भारताचे विद्यमान संरक्षण मंत्री आता पण आहेत. याआधी निर्मला सीतारामन होत्या, बरोबर आहे. आता निर्मला सीतारामन कोण आहेत? त्यांच्याकडे हे अर्थमंत्री, ठीक आहे, फायनान्स मिनिस्टर आहेत त्या. व्हॅलेंटाईन डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्र, हा क्वेश्चन आहे ना, हा मी नाही टाकलेला, हा पोलीस भरतीला आलेला क्वेश्चन आहे बरं का. आता तुम्हाला या गोष्टीचं विशेष वाटून व्हॅलेंटाईन डे पण टाकलेला आहे. आता त्यांना जिल्ह्याचा पेपर SP सेट करत असतात, जिल्ह्याची SP. आता त्यांना वाटलं असं ना क्वेश्चन टाकावं, तर त्यांनी दिला हा क्वेश्चन टाकून व्हॅलेंटाईन डे कोणत्या दिवशी. आता एक क्वेश्चन काय व्हॅलेंटाईन डेचा क्वेश्चन येत नसते, पण आला आहे ठाणे शहरला, ठीक आहे. ठाणे शहरला पोलीस भरतीला आलेला क्वेश्चन आहे, तर ते 14 फेब्रुवारी. आता हा क्वेश्चन सगळ्यालाच माहिती, याचा आन्सर जवळपास सगळेच जण सांगतात. तर हा काही सांगायचं स्पष्टीकरणाचं काही गोष्ट नाही. हे बघा, जागतिक स्तरावर व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. नंतरचा क्वेश्चन आहे की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
नीती आयोगाच्या अध्यक्षावर प्रश्न विचारलेला आहे ठाणे शहराच्या पोलीस भरतीमध्ये. म्हणजे तर नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत ना पंतप्रधानाच असतात, एवढं लक्षात ठेवा. नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधानाच असतात. मग सध्या नरेंद्र मोदी हे आहेत नीती आयोगाचे अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष असतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 44वा. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश असलेले भारतीय व्यक्ती कोण आहे? तर त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन त्यावेळेस होते दलवीर सिंग भंडारी. पण ह्यावेळेस पण न्यायाधीश दलवीर सिंग भंडारीच आहे, कारण त्यांचा कार्यकाल जो संपला होता त्यांना परत दुसरा सेकंड टर्म पण कार्यकाल वाढवून देण्यात आलेला आहे. तर त्यांच्याविषयी अधिक माहिती आपण बघू आता. ठीक आहे, चला अधिक माहिती बघू. आंतरराष्ट्रीय न्यायालय म्हणजेच इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. ठीक आहे. न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले भारतीय व्यक्ती न्यायमूर्ती दलवीर भंडारी हे आहेत. जस्टिस दलवीर भंडारी. ठीक आहे. त्यांच्याबद्दल आता माहिती बघू. सध्याचे पद आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य. ठीक आहे. न्यायाधीश म्हणजे न्यायालयात असलेले सदस्य. आता कार्यकाळ त्यांनी पहिल्यांदा आहे ना 2012 पासून ते 2017 पर्यंत. ठीक आहे. 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ होता. त्याच्यानंतर त्यांना आहे ना दुसऱ्यांदा परत 9 वर्षांच्या कार्यकाळासाठी पुन्हा निवड झाली. ठीक आहे. म्हणजे 2027 पर्यंत ते आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीश पदावर कार्यरत राहणार. तर हा क्वेश्चन परत आले जाऊ शकते, कारण डायरेक्ट सलग 12 पासून ते डायरेक्ट 2027 पर्यंत तेच ह्या पदावर आहे. ठीक आहे. दुसऱ्यांदा निवड झालेली. तर हे पण विचारले जाऊ शकते की कधी पदावर राहतील 2027 पर्यंत. निवड प्रक्रिया 2027च्या निवडणुकीत त्यांनी ब्रिटनच्या उमेदवारांचा पराभव केला होता. त्यांना संयुक्त राष्ट्र महासभेत 193 पैकी 183 मते मिळालेली होती. 193 पैकी 183 म्हणजे फक्त 10 मते कमी. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्ती होण्यापूर्वी ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. दलवीर भंडारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते, एवढं लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील आतापर्यंतचे भारतीय न्यायाधीश आंतरराष्ट्रीय न्यायालयात आतापर्यंत एकूण 4 भारतीयांनी न्यायाधीश म्हणून काम केलेले आहे. ठीक आहे. आता ते 4 भारतीय कोण लक्षात ठेवा. सर बेनेगल रामाराव 1952 ते 53 मध्ये होते. त्याच्यानंतर नागेंद्र सिंह 1973 ते 88 मध्ये होते. त्याच्यानंतर रघुनंदन स्वरूप पाठक 1989 ते 91 मध्ये होते. आणि त्याच्यानंतर आहेत दलवीर सिंग भंडारी 2012 ते 2026. डायरेक्ट 14 वर्ष. आंतरराष्ट्रीय न्यायालयाबद्दल थोडक्यात माहिती आता बघू. 1945 मध्ये त्यांची कशाची आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाली. मुख्यालय कुठे? द हेग, नेदरलँडमध्ये. मित्रांनो, ह्या क्वेश्चनविषयी आंतरराष्ट्रीय न्यायालयाविषयी आपण एकदम डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. तर ही व्यवस्थित लक्ष द्या. जर नाही समजलं तर रिपीट बघा. पण हिच्यावर क्वेश्चन येते. एक आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना तरी विचारतील. सध्या भारतातील कोणते व्यक्ती अध्यक्ष तिथं न्यायाधीश आहेत ते पण विचारतील. सदस्य किती आहेत ते विचारतील. ठीक आहे. एकूण 15 न्यायाधीश असतात. आंतरराष्ट्रीय मुख्य न्यायालयात एकूण 15 न्यायाधीश असतात. त्यांची निवड 9 वर्षांसाठी केली जाते. आता मुख्यालय पीस पॅलेस द हेग, नेदरलँड येथे आहे. हेग, नेदरलँड येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय CJI दलवीर भंडारी यांची फेरनिवड करण्यात आली. ठीक आहे. डिटेलमध्ये माहिती पाहिली आपण. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. 45 नंबरचा 25 नंबरचा मणिपूरचे मुख्यमंत्री कोण आहेत? बिरेन सिंह. त्याच्यानंतरचा 46 नंबरचा क्वेश्चन बघू. हत्तीपाय रोग हा डास चावल्याने होतो. क्युलेक्स प्लाझ्मोडियम ॲनोफिलिस यापैकी नाही. कशामुळे होते? क्युलेक्स डासामुळे. हत्तीपाय रोग क्युलेक्स डासामुळे पसरतो. तो ॲनोफिलिस डासामुळे हिवताप मलेरिया होतो. ठीक आहे. ॲनोफिलिस कशामुळे? ॲनोफिलिसमुळे काय होतं? हिवताप आणि मलेरिया. त्याच्यानंतरचा 27 नंबरचा क्वेश्चन आहे. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? ॲनिमिया. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता ॲनिमिया रोग होतो. लोहाच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते, ज्यामुळे ॲनिमिया होतं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. चिकनगुनिया हा रोग आलेला होता. चिकनगुनिया 2013 मध्ये आला होता. 13-14 मध्ये आला होता. नाही 2012-13 मध्ये चिकनगुनिया रोग आला होता. तो विषाणूजन्य रोग आहे. चिकनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे.
एडिज इजिप्ती डासामुळे होतो. ठीक आहे. मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकांपासून शरीरास ऊर्जा मिळते? कार्बोदके, कार्बोहायड्रेट्स. कार्बोदकेलाच कार्बोहायड्रेट्स म्हणतात. ठीक आहे. शरीराची मुख्य ऊर्जा स्रोत आहे कार्बोदके. त्याच्यानंतरचा 50 नंबरचा क्वेश्चन आहे, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमिया डोळ्यांना होते. ग्लुकोमिया काचबिंदू या डोळ्यांच्या दृष्टी शिरेला इजा झाल्यामुळे होते. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्र, गाजर या वनस्पतीत जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. अजीवनसत्व. गाजर हे अजीवनसत्वाचे स्रोत आहे आणि त्याच्यासाठी डोळ्यासाठी आरोग्यदायी असते. ठीक आहे. आणि हिवाळ्यात त्यामुळे गाजर जास्त खातात लोक. मूत्रपिंडाच्या विकारावर कोणती उपचार पद्धती वापरली जाते? डायलिसिस. मूत्रपिंड किडनी डायलिसिस. मूत्रपिंड म्हणजेच किडनी रक्त शुद्ध करण्याचे काम करू शकत नाही. काय? जेव्हा आपली किडनी जेव्हा रक्त शुद्ध करण्याचे काम करू शकत नाही तेव्हा मग कृत्रिमरित्या रक्त शुद्ध करण्यासाठी डायलिसिस वापरतात. ठीक आहे. डायलिसिस म्हणजे ब्लड स्वच्छ करण्यासाठी. त्याच्यानंतरचा 53 नंबरचा क्वेश्चन. आता आपण मराठीचे क्वेश्चन बघू. ठीक आहे. GSचे क्वेश्चन बघितले म्हणजे जवळपास 52 क्वेश्चन GSवर आलेले ठाणे शहर पोलीस भरतीमध्ये. तर त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्या. खसखस पिकणे म्हणजे काय माहिती आहे का? मोठ्याने हसणे. शेतात खसखस पिकणे हे नाही तिचा ऑप्शन. मोठ्याने आवाज करणे, मोठ्याने हसणे, अफवा पसरवणे नाही, मोठ्याने हसणे. त्याच्यानंतर गंगेत घोडे न्हावे. गंगेत योजलेले काम कसे बसे पार पडणे. बरोबर आहे. एखादं काम आपण हाती घेतलं आणि कसं पार पडलं म्हणजे आपण म्हणतो गंगेत घोडे न्हावलं. ठीक आहे. बाकीचे ऑप्शन पण बघू. गंगेत घोड्याला न्हाव घालणे नाही. गंगेत घोड्याला फिरवणे नाही. गंगेत घोड्याने डुबकी मारणे नाही. गंगेत घोडे न्हाणे नाही असं नाही ते. थुंकी झेलणे. थुंकी झेलणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर हातात थुंकी झेलणे नाही. हाताने थुंकी पुसणे नाही. भलती खुशामत करणे. थुंकी उडवत बोलणे नाही. भलती एखाद्या व्यक्तीची खूप खुशामत करायची. ठीक आहे. त्यालाच म्हणते थुंकी झेलणे. अतिशयोक्ती अलंकार आहे इथं. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीची भलती खुशामत करायची काही काम पडलं तर. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचं 56 नंबरचा क्वेश्चन. विडा उचलणे. विडा उचलणे प्रतिज्ञा करणे. हां राईट आहे. विडा हाताने उचलणे नाही. विडा उचलून शोधणे नाही. विडा उचलून तोंडात टाकणे नाही. विडा उचलणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. एखादे कठीण काम करण्याचे आव्हान करणे. म्हणजे तुम्हाला पोलीस व्हायचं आहे म्हणजे मी पोलीस होणारच. हे मोठं कठीण काम तुम्ही करण्यासाठी विडा उचलताय. ठीक आहे. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलंच असं. त्याच्यानंतरचा 57 नंबरचा क्वेश्चन आहे, रक्ताचे पाणी करणे. वाक्प्रचाराचा अर्थ काय? रक्तामध्ये पाणी मिसळणे नाही. रक्त पाण्यात टाकणे नाही. खूप कष्ट करणे. राईट. रक्त पाणी एकमेकात मिसळणे नाही. खूप कष्ट करणे. रक्ताचे पाणी करणे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे काय माहिती आहे का? स्पष्ट शब्दात नकार देणे. वाटाण्यासारखा अक्षता वापरणे नाही. वाटाणच्या अक्षता वापरणे नाही. वाटाणा अक्षता नाही. चूक. स्पष्ट शब्दात नाही सांगायचं. वाटाण्याची अक्षता देणे. स्पष्ट शब्दात नकार देणे. अत्तराचे दिवे करणे. उधळपट्टी. लय उधळपट्टी. अत्तराचे दिवे लावणे. ठीक आहे. ऑप्शन अत्तराचे दिवे लावणे. भरपूर उधळपट्टी. दिव्यामध्ये अत्तर नाही. दिव्यामध्ये अत्तर जेल नाही. अत्तराचे दिवे नाही. भरपूर उधळपट्टी. बापाचा पैसा बिंदास उडवायचा त्याला म्हणतात अत्तराचे दिवे लावणे. त्याच्यानंतर असतील शिते तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ काय? शिते असतील तर भूते नाही. भूते जमिण्यासाठी शितांचा उपयोग नाही. शितांमुळे भूते जमतात नाही. आपल्याजवळ पैसे असल्यास आपल्या भोवती खुशमस्कऱ्यांची गर्दी जमते. बरोबर आहे. ठीक आहे. पैसे असतील तर खूप सारे जण जमतील आपल्याजवळ. त्याच्यानंतरचा खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नाही? नाही 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 नागपूर. ठीक आहे. नागपूर. स्पष्टीकरण काही बघायचं काम नाही. सगळ्यालाच माहिती आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू 62 नंबरचा क्वेश्चन.
कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडी ती वाकडीच. नळीत घातल्याने कुत्रे शेपूट वाकडे होते, नळीत घातल्याने कुत्र्याची शेपूट सरळ होते, कुत्र्याची शेपूट नळीत घातल्यास जखम होते. एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव कोणत्याही प्रयत्नांनी बदलू शकत नाही. मूळ स्वभाव ते मूळ स्वभावच असते, म्हणून म्हणते कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडी ती वाकडीच. हे त्याचा अर्थ आहे. ही म्हण अशा व्यक्तीसाठी वापरली जाते ना की जिचा स्वभाव आहे ना प्रयत्न करून पण बदलत नाही. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला स्पष्टीकरण कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. फक्त व्हिडिओ बघू नका, कमेंटमध्ये पण सांगा. गाढवाला गुळाची चव काय? गाढवाला गुळ आवडत नाही. गाढवाला गुळाची चव कळत नाही. मूर्ख मनुष्य चांगल्या गुणांची पारख नसते, हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. ज्या व्यक्तीला आहे ना एखाद्या गोष्टीचं मूल्य किंवा महत्त्व समजत नाही, तिला ती गोष्ट कितीही चांगली असली तरी ते ना निरुपयोगीच वाटते. ठीक आहे. त्याच्यानंतरचा 64 नंबरचा क्वेश्चन आहे मित्र. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे म्हणीचा अर्थ काय? सासू सुनेला समान संधी देणे, आधी सासूला संधी देणे, सासू सुनेला सारखेच महत्त्व देणे, प्रत्येकाला आयुष्यात अधिकार गाजण्याची संधी कधीतरी चालून येतेच, म्हणजे त्याला म्हणतात 4 दिवस सुनेचे 4 दिवस सासूचे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन हे स्पष्टीकरण. वेळ नेहमी बदलत असते, आज एकाची वर्चस्व उद्या दुसऱ्याची. ठीक आहे. या देशात कोणताच व्यक्ती पॉवरफुल नाही आहे. ठीक आहे. असं पण अर्थ आहे तसं निघते. वराती मागून घोडे नाचवणे म्हणजे काय? वराती मागे ठेवणे नाही, वरातीमध्ये घोडे न ठेवणे नाही, वेळ निघून गेल्यावर कृती करणे. ठीक आहे. आता काय माहिती आहे का, काही जण पोलीस भरतीचा अभ्यास करतात, जे मनापासून अभ्यास करतात सिलेक्ट होतात, परंतु जे ऐन वेळेवर करतात मग ते काय होते सिलेक्शन होत नाही. मग त्याला म्हणतात वेळ निघून गेल्यावर कृती करणे. नंतर काय अर्थ आहे, जेव्हा कामाची खरी वेळ असते त्यावेळेस काम करतात. त्याच्यानंतर 66 नंबरचा प्रश्न आहे. पी हळद आणि हो गोरी. हळद पिल्याने गोरे होण्यासाठी हळद पिणे, एखाद्या गोष्टीपासून त्वरित लाभ मिळवण्याची अपेक्षा करणे. ठीक आहे, बरोबर आहे. 3 नंबरचा म्हणजे एखाद्या गोष्टीतून लगेच फायदा, म्हणजे थोडीफार अभ्यास केला, थोडीफार तयारी केली, लगेच पोलीस झालं पाहिजे, म्हणजे त्याला म्हणजे पी हळद हो गोरी. म्हणजे एक महिनाच ग्राउंड करायचं आणि एकच महिन्यात अभ्यास करायचा आणि लगेच पोलीस झालं पाहिजे असं शक्य नाही. पूर्ण 5-5, 6-6 महिने, 7-8 महिने, 1-1 वर्ष, 2-2 वर्ष घासते तेव्हा कुठं पोलीस होते. तर त्यासाठी पी हळद आणि हो गोरी ही म्हणते तर लागू होते. ठीक आहे. म्हणजे काय लगेच त्यांना सक्सेस पाहिजे असते. त्याच्यानंतर कोणतेही काम केल्यावर त्याचे फळ मिळायला वेळ लागतो. त्याच्यानंतर 67 नंबरचा क्वेश्चन आहे. डोंगर पोखरून उंदीर काढणे, अफाट कष्टानंतर क्षुल्लक लाभ मिळणे. बरोबर आहे. खूप कष्ट करायचं आणि थोडंफारच त्याच्यातून लाभ मिळायचा. आता समजा आपण व्हिडिओ बनवून राहिलो, खूप मेहनतीने यार व्हिडिओ बनवला परंतु जर मित्र जॉईनच होत नसतील किंवा कमेंटच करत नसतील तर म्हणजे याचा अर्थ काय, अफाट कष्टानंतर क्षुल्लक लाभ. ठीक आहे. अफाट कष्टानंतर क्षुल्लक लाभ. त्याच्यानंतरचा बघू 68 नंबरचा क्वेश्चन बघू. ताकापुरती आजी या म्हणीचा अर्थ काय आहे? आजीकडून ताक मिळवणे नाही, ताक मिळवण्यासाठी नाही, आजीकडून ताक नाही, आपले काम होईपर्यंत एखाद्याचे गुणगान करायचे, त्यालाच म्हणतात ताकापुरती आजी. आपलं काम होईपर्यंत थांबायचं, नंतर चाललं जायचं. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे 69 नंबरचा. जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी. पहिला ऑप्शन आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे, विधानार्थी वाक्य करायचं नाही. जगी सर्व सुखी कोणीतरी असेलच नाही. जगी सर्व सुखी असा कोणीही नाही. आता हे बघा, पहिला ऑप्शन जे आहे ना कोण आहे म्हणजे इथं डायरेक्ट परत प्रश्नच विचारला आहे. ठीक आहे, इथं परत प्रश्नच विचारला आहे. त्याच्यानंतर दुसरं जगी सर्व सुखी कोणीतरी असेल, जरी तरीचा प्रश्न विचारला आहे, त्यामुळे हे पण नाही आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट 4 यापैकी तर नाही. जगी सर्व सुखी असा कोणी नाही म्हणजे जे क्वेश्चनार्थी विचारलं होकारार्थी आहे का त्याचा नकारार्थी होत असते. ठीक आहे, म्हणून इथं कोणी नाही असं विचारलं आहे. हे बघा स्पष्टीकरण. प्रश्नार्थी वाक्यात होकारार्थी असा असेल तर विधानार्थी करताना नकारार्थी होते. हे ते कोण आहे याचा अर्थ कोणीही नाही असा होतो. श्रीमंत माणसांना गर्व असतो या वाक्यातील श्रीमंत हे काय? तर श्रीमंत माणसांना गर्व असतो हे विशेषण आहे, हे नाम नाही, लक्षात ठेवा.
तर लक्षात ठेवा, श्रीमंत माणसांना गर्व असतो. इथं श्रीमंत हे नाम नाही आहे, श्रीमंत हे नाम नाही आहे, श्रीमंत इथे विशेषण म्हणून वापरलेलं आहे. इथं माणस हे नाम आहे, माणसांना या नावाबद्दल ना श्रीमंत हा शब्द अधिक माहिती देतो, म्हणून ते विशेषण आहे. रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण आहे? रिडल्स इन हिंदुइझम महात्मा ज्योतिबा फुले नाही, सावरकर नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकाचे लेखक आहेत. रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. होम रूल चळवळ कोणाशी संबंधित आहे? लोकमान्य टिळक 1916. ठीक आहे. भारतात लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना केली. त्याच्यानंतरचा 73 नंबरचा क्वेश्चन, जाईचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही, नकारार्थी वाक्याचे होकारार्थी रूपांतर करा. जाईचा अर्ज स्वीकारण्यात आला, जाईचा अर्ज स्वीकारला, जाईचा अर्ज फेटाळला, जाईचा अर्ज फेटाळण्यात आला. जाईचा अर्ज फेटाळण्यात आला. वाक्याचे रूपांतर करताना मूळ अर्थ बदलावा लागत नाही. स्वीकारण्यात आला नाही याचा अर्थ काय होता? फेटाळण्यात आला असा होतो. ठीक आहे. 74 नंबरचा क्वेश्चन आहे, 500 रुपये ही काही लहान रक्कम नाही, या नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. 500 रुपये काही लहान रक्कम नाही, निगेटिव्ह आहे, मग पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे नकारार्थी होकारार्थी पाहिजे. मग 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. देखील शब्द कशाला? 500 रुपये ही लहान रक्कम आहे, चूक. 500 रुपये ही लहान रक्कम नाही, निगेटिव्ह, चूक. हे नाही, मग एकच नंबर आहे आन्सर. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. ठीक आहे. नकारार्थी वाक्याचे होकारार्थी करताना लहान नव्हे म्हणजेच मोठी आहे असा विरुद्धार्थी शब्द तयार होतो, तोच ठेवावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन 75 नंबरचा, खालीलपैकी कोणता विषय केंद्र सूचीमध्ये येत नाही? रेल्वे येते, संरक्षण येते, विमान येते, पोलीस नाही येत. भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीनुसार विषयांची विभागणी 3 सूचीमध्ये केली आहे. केंद्र सूची, युनियन लिस्ट, संरक्षण, रेल्वे, विमान वाहतूक, परराष्ट्र व्यवहार इत्यादी यावर केंद्र सरकार कायदा करते. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं स्पष्टीकरण बघू. राज्यसूची, स्टेट लिस्ट. राज्यसूचीमध्ये काय येते? पोलीस, आरोग्य, शेती, स्थानिक प्रशासन. ठीक आहे. हे सर्व विषय राज्यसूचीमध्ये आहेत. समवर्ती सूची म्हणजे केंद्र आणि राज्य दोघांसाठी पण अधिकाराचे, दोघं पण कायदे करतात. शिक्षण, वने दोन्ही सूचीमध्ये येतात. पोलीस हा विषय राज्य सूचीचा भाग असून तो केंद्र सूचीमध्ये येत नाही. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा. तर मित्र, इथं आपले 75 क्वेश्चन, किती 75 झाले का? हां, पोलीस भरतीचे 75 क्वेश्चन संपलेले आहेत. मॅथ्सचे क्वेश्चन आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. जर व्हिडिओ कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना पाठवा. याचा नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीला फायदा होईल.